तर इथे बघा छान असं मी टाकून घेतलेलं आहे निंबू सरबत मस्त गाळून. आणि परत ना आपल्याला याच्यामध्ये जे आपण क्यूब्स असते ना ते टाकून घ्यायचे आहे मस्तपैकी, कारण की थंड राहते आणि दिसायला पण छान दिसते. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर तुम्ही असंच निंबू सरबत करून ना त्यांनासुद्धा द्या. त्यांचं मन एकदम शांत होईल. आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ मी हा मस्त लिंबूच्या झाडापासून स्टार्ट करते, कारण की आज आपल्याला उन्हाळा स्पेशल एक रेसिपी करायची आहे, ती म्हणजे लिंबू सरबत. तर बघा इथे मस्त लिंबू लागलेले आहे आमच्या झाडाला. तर तुम्हाला दाखवते. इथे एक ना लिंबू तोडून घेऊया आपण. तर इथे मस्त लिंबू लागून आहे, ते लिंबू तोडून घेऊ. तर इथे बघा एक लिंबू भेटलेला आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना मस्तपैकी लिंबू तोडून आणलेले आहे, एकदम फ्रेश आमच्या घरच्या झाडाचे. आणि मागे तुम्हाला थोडंसं दिसत असेल जे की आपल्याला लिंबू सरबतसाठी लागणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आमच्या झाडाचे ना मस्तपैकी लिंबू तोडून आणलेले आहे. बघा हे एक आणि हे दोन, असे दोन लिंबू तोडलेले आहे. आणि आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सविस्तर जवळून दाखवणार आहे, तर तुम्ही जवळून बघा. हां, आणि फ्रेंड्स, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हां आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग आता आपण मस्तपैकी उन्हाळा स्पेशल एकदम भारी टेस्टीचं निंबू सरबत करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं सामान दिसत आहे तेवढं आपल्याला कामाचंच आहे. तर मिठाचा डब्बानं धुवायला टाकलं आहे, म्हणून मग मी हे मोठा पॅकच घेतलेला आहे, जे की मला आता टाकायचंच आहे. तर सर्वात आधी हे सगळं बाजूला करून घेऊया. क्यूब्स मी याच्यासाठी बाहेर काढून ठेवले, कारण की हे एकदम घट्ट येऊन असते. बाहेर काढल्यामुळे याचे जे कड आहे ना ते ढिल्ले होतात आणि मग काढायला इझी जाते. तर हे सगळं आधी बाजूला घेऊन घेऊया. जे मेन गोष्टी आहे तेच आपण इथे ठेवून घेऊया. तर आपल्याला गडवा लागणार आहे, ग्लास लागणार आहे. आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. सगळ्यात आधी तरी ह्या गडव्यामध्ये ना आपण मस्तपैकी साखर टाकून घेऊया. तर इथे बघा मी साखर टाकून घेत आहे. आपल्याला 2 ते 3 ग्लास हे करून घ्यायचं आहे लिंबू सरबत. साखर टाकली. आता आपण याच्यामध्ये मस्तपैकी पाणी टाकूया थंडगार. तर हे बघा इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे. परत ना थोडंसं टाकून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे निंबू. मस्तपैकी निंबू मी 2 भागामध्ये कट केलेला आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि हे निंबू ना असं मस्त याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. झटपट निंबू सरबत कसं करायचं ते दाखवत आहे. निंबू जे पिळतो ना आपण ते घेतलं तरी चालते. इथे मी हातानेच करत आहे. आपला हात जगन्नाथ, बरोबर ना? तर इथे बघा दोन्ही निंब मस्तपैकी याच्यामध्ये पिळून घेते. एवढा छान निंबू आहे ना, हे खूप मस्त. आणि तरी हे एवढं मोठं होते ना, खूप जास्त मोठं होते. मी छोटं असतानाच तोडलं. याच्यामध्ये बघा मी निंबू आणि साखर टाकली. तर आता आपण याच्यामध्ये अगदीच चिमूटभर पिंक सॉल्ट टाकून देत आहे, म्हणजे आपण जे नेहमी स्वयंपाकामध्ये यूज करतो ना ते टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकून घ्यायचं आहे, ते पण अगदीच थोडं टाकून घ्यायचं आहे, चिमूटभर. तर टाकलेली आहे इथे. तर इथे बघा मी आता हे जे बर्फचे क्यूब्स आहे ना भरपूर सारे, तर बघा मस्त याच्यामध्ये टाकते. आणि आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं. तर फिरवण्याची ही एक पद्धत झाली. आणि आता परत मी तुम्हाला स्टार्टिंगला ग्लास दाखवला होता, तर बघा
ग्लास दाखवला ग्लासने. हे बघा, हे आपलं, ही आहे आपली गावरानी पद्धत. मस्त असं इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे, छान असं. तर सगळ्यात चांगली पद्धत मला ग्लासचीच वाटते. तर इथे बघा, आपलं जे निंबू सरबत आहे ते रेडी झालेलं आहे. आणि तुम्हाला कलरवरूनच समजत असेल की किती छान झालेलं आहे ते. तर मी तुम्हाला आता पिऊन दाखवते. तर आपलं निंबू सरबत तर इथे रेडी झालेलं आहे. पण आता मस्तपैकी आपण ग्लासाची प्लेटिंग करून घेऊया. चला मग हे काढून घेऊया. आणि इथे थोडं छान दिसायला पाहिजे ना, नाही का? तर इथे बघा, मस्तपैकी मी ग्लास ठेवून घेतले. तर इथे बघा, आता आपण मस्त ना हे गाळून घेऊया. तर इथे बघा, छान असं मी टाकून घेतलेलं आहे निंबू सरबत मस्त गाळून. आणि परत ना आपल्याला याच्यामध्ये जे आपण क्यूब्स असते ना ते टाकून घ्यायचे आहे मस्तपैकी. कारण की थंड राहते आणि दिसायला पण छान दिसते. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर तुम्ही असंच निंबू सरबत करून ना त्यांनासुद्धा द्या. त्यांचं मन एकदम शांत होईल आणि तुम्हाला विचारेल सुद्धा की निंबू सरबत खूप छान झालं म्हणून. तर इथे बघा, मी 2 ते 3 ना ट्यूब्स टाकून घेतलेले आहे. आणि आता हे जे लेमनचे स्लायसेस आहे ना ते सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे, जे की खूप मस्त असं दिसणार आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही का असं तुमच्या पाहुण्यांना दिलं तर पाहुणे तुमची एवढी तारीफ कराल ना, खूप जास्त तारीफ करेल. तर तुम्ही बघत असाल किती छान आपलं निंबू सरबत दिसत आहे. सगळ्यात आधी तर तुम्हालाच देते, तुम्ही त्या दिसत आहे ना फ्रेंड्स, खूप छान. तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी आता तुम्हाला पिऊन दाखवते. तर इथे बघा फ्रेंड्स, आपलं जे निंबू सरबत आहे ना ते रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला मी पिऊन सांगते कसं झालं आणि कसं नाही. तर दिसायला तर एवढं छान दिसत आहे ना, तर तुम्हाला दाखवते मी जवळून. तर बघा, तर मी आता पिऊन सुद्धा दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी तुम्ही घ्या आणि नंतर मी तर पिऊन दाखवते. एवढं छान झालं ना फ्रेंड्स, खूप मस्त झालं. तर तुम्ही सुद्धा ना या पद्धतीने करून बघा, तुम्हाला आवडेल. जसं बाहेर मिळते ना अगदी तसंच झालं, बाहेरच्याला पण मागे पाडेल एवढं छान झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. मला म्हणजे राहत नाही आहे, लवकर पिऊन टाकू वाटते. तर तुम्ही सुद्धा ना नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना असं सरबत करून खुश करा फ्रेंड्स. तर नक्की त्यांनी हॅप्पी होणार. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा करून पिया, जे की आपल्याला खूप एनर्जी देते निंबू सरबत. तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. तर मी पिऊन घेते आणि नंतर व्हिडिओ एंड कर. तर मी म्हटले होते व्हिडिओ एंड करायचा आहे, तर मी व्हिडिओ एंड करायचं शूट करायचं विसरूनच गेले होते. तर इथे मी व्हॉइस ओव्हर देत आहे. तर मला इथे थोडं थंबनेलसाठी ना फोटोज काढायचे होते, तर मी तेच करत होते ॲक्टिंग. तर बघा फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. ऑडिओ जंगल.